शिवसेनाचे शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक वक्तव्य केलं, ते म्हणजे हिंदी जी भाषा आहे मुंबईतील बोली भाषा आहे हे असं वक्तव्य केलं। त्यानंतर आता एकच सगळ्यांकडून ही प्रतिक्रिया येण्यास देखील सुरुवात झाली। आपल्यासोबत मनसेचे नेते यशवंत किल्लेदार आहेत। सर, एका मंत्रींनी असं वक्तव्य केलं, कसं पाहता याकडे? एका नाही, ह्या अगोदर सुद्धा दुसरे जे मंत्री आहेत त्यांचं काय नाव आहे, त्यांच्या मुलाचा आता तो त्यांनी देखील ते वक्तव्य केलं होतं। पण ही बोलीभाषा मुंबईची ही मराठीच आहे, हे केवळ निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही इतर भाषिक जे आहेत त्यांना आकर्षित करण्यासाठी जर अशी तुम्ही वक्तव्य करणार असाल तर चुकीचं आहे। तुमच्या माध्यमातून मी त्यांना एक थोडासा इतिहास सांगू इच्छितो। महाराजांनी जेव्हा स्वराज्याची स्थापना केली तेव्हा महाराष्ट्रात फक्त 4% मराठी भाषा बोलणारी लोक होती। नंतर महाराजांनी ती व्यवहाराची भाषा करून ती 70% पोहोचवली। ती आपल्या महाराजांची भाषा आहे। दुसरी गोष्ट, जेव्हा ही प्रांतवार जेव्हा रचना झाली, प्रांतांची जेव्हा रचना झाली, ही भाषावर रचना झाली होती, हे देखील ते विसरलेले आहेत। त्यानंतर मुंबई मिळवण्यासाठी जो संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला होता तेव्हा देखील मुंबई ही मराठी माणसांची आहे ह्या अटीवर किंवा ह्या अनुषंगाने तो निर्णय झाला होता। आणि तेव्हा गुजरातला आमच्या वाडवडिलांच्या करातून जो महाराष्ट्र शासनाला जो कर जात होता त्या करातून एक रक्कम गुजरातला दिली गेली होती। म्हणजे ही मुंबई आणि त्याची मराठी बोलीभाषा ही महाराजांची आहे, माझ्या राज्याची आहे, त्याचबरोबर माझ्या बाप्पाची आहे, म्हणजे माझ्या वाडवडिलांची आहे। तर ही गोष्ट प्रत्येक मराठी माणसाला माहिती असली पाहिजे। म्हणून तुमच्या माध्यमातून मी प्रताप सरनाईक यांना सांगतो की हा इतिहास जरा पहा, चोखळ जरा पहा, मागे वळून पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तर उगाच तुम्ही मतासाठी जर काही अशी चुकीची वक्तव्य करत असाल तर उद्या तुम्ही आपल्या मराठीला, महाराष्ट्राला सुद्धा घाण ठेवाल। ही तुमची भाषा योग्य नाही। पण आपण बघितलं, त्यांनी असं देखील म्हटलं की हिंदी जी भाषा आहे आता लाडकी बहीण झाली आहे। लाडकी बहीण काय झालंय, त्या लाडक्या बहीण योजना जी होती ते काय 1,500 रुपये वाटले, त्यातून त्यांना जे काही यश मिळालं तेव्हापासून प्रत्येक गोष्टीत त्यांना लाडकी बहीण दिसते। तर स्वतःची सख्या बहिणीला तुम्ही वेगळी वागणूक देणार, तिचं अस्तित्व पुसायला चाललेले आहात। आणि तुम्ही कुठली लाडक्या बहिणीच्या गोष्टी, हिंदी कुठल्या लाडक्या बहिणीच्या गोष्टी करतात? स्वतःच्या भाषेचा स्वाभिमान, अभिमान तुम्हाला आहे की नाही? आणि तो असा, आणि जोपर्यंत आम्ही आहोत ना, राज ठाकरे साहेब आहेत ना, तोपर्यंत मराठी किंवा मुंबईला कोणी नखही लावू शकत नाही। आपण जर बघितलं, त्यांनी असं देखील म्हटलं की मी जेव्हा मीरा भाईंदरमध्ये जातो तर माझ्या तोंडातून आपोआप हिंदीच येते, ही भाषा येते। हे कोणाचं फेल्युअर आहे? हे कोणाचं फेल्युअर आहे? आतापर्यंत जे सत्तेवर होते, मुंबई महानगरपालिकेत असतील किंवा महाराष्ट्राच्या राज्याच्या सत्तेत असतील, ह्यांचं हे फेल्युअर आहे ना। ही नामुष्की आहे एक प्रकारची। हा अभिमानाने सांगायचा विषय नाहीये, ही नामुष्की आहे। हा तुम्ही स्वाभिमान घाण ठेवल्यामुळे तुम्हाला हे असं अभिमानाने ह्या गोष्टी सांगायच्या, लाज वाटली पाहिजे तुम्हाला। सतत असे वक्तव्य समोर येतात, मराठी भाषेला कुठेतरी कमी किंवा डावलण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे का? हो ना, हे मताच्या लाचारीसाठी मी सांगितलं ना, हे मराठी ही जी आपली आई आहे, माय आहे, ह्याला सुद्धा घाण ठेवतील, महाराष्ट्राला सुद्धा घाण ठेवतील। ह्यांना फक्त ह्यांचं राजकारण, ह्यांची मतं आणि ह्यांची सत्ता हेच पडलेली आहे। स्वतःची भाषा, स्वतःचं राज्य, ह्याचा जो स्वाभिमान आहे ना, हा केव्हाच विसरले, ते घाण ठेवलं यांनी। पण पुन्हा एकदा सांगतो, जोपर्यंत राज ठाकरे साहेब आहेत ना, तोपर्यंत कोणी कितीही काही करो, ह्या गोष्टीला जराही धक्का लागणार नाही। नक्कीच हे होते आपल्यासोबत मनसेचे नेते यशवंत किल्लेदार। त्यांनी सांगितले की राजसाहेब ठाकरे जोपर्यंत आहे तोपर्यंत मराठी माणसाला कोणीही धक्का लावू शकत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। कॅमेरा मनीष विशालसह मयूर जाधव, TV9 मराठी, मुंबई।